अमोल भोईर सलामीची जोडी मैदानावरती पाहतोय. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे त्यामुळे अमोल भोईर आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज झालाय. पहिल्या 2 मॅचमध्ये आपण किशोर भोईरला पाहिलं होतं, राजेश भोईर याच्या सोबत आता अमोल भोईर. गोलंदाज अमित, दूरवर चेंडू होता, वाईट चेंडू, स्क्वेअर माराने या ठिकाणी सुरुवात झाली. एक्स्ट्रा धावेने या ठिकाणी सुरुवात झाली, मोफतच्या धावेने सुरुवात झाली. उर्वरित प्रेक्षक आता सिद्धिविनायक निरलपाडा संघ आणि मालेगाव संघाचे तलवड्याचे काही मान्यवर या ठिकाणी आहेत आणि आमचे ग्रामस्थ सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. बकरीवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. पुन्हा एकदा वाईट चेंडू, स्क्वेअर मारा. सुभाष दादा आत्ताच आमचे तलवड्याचे दादा म्हणाले कारण आपण सुंदर नियोजन आहे या ठिकाणी केलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मला आशीर्वाद दिला, सांगितलं दादा असेच तुम्ही स्पर्धा करत जा आणि चांगलं नियोजन चांगलं आयोजन तुमच्या माध्यमातून असतं आहे, हाच आशीर्वाद आहे सुभाष दादा आपल्याला. 2 खराब चेंडू नंतर आपण पाहतोय डॉट चेंडू पाहिला गेला. धावसंख्या 2. दूरवर चेंडू होता, कट केला चेंडूला. कव्हर पॉईंट मध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल इथे घेतली जाईल, सिंगलने स्कोर कार्ड 3-2 चेंडूच्या समाप्तीनंतर. आता स्ट्राईकला गेलाय अमोल भोईर ज्याने मागच्या सामन्यामध्ये अफलातून कामगिरी केली. राज भोईर बरोबर चांगली कामगिरी, राजने याच्या लगवलेल्या महत्त्वपूर्ण आपण पाहतो 31 धावा, काय कामगिरी केली होती या वावलोली संघाच्या विरोधात. इथे गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. चांगला चेंडू, ब्लॉक कॉल, ब्रह्मास्त्राचा मारा. अमित सोना अनुभव या ठिकाणी दाखवत असताना अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय. अफलातून 2019 मध्ये जेव्हा लॉकडाऊनच्या नंतर आपण पाहतो सुरुवात केली, तिथे अमित सोनाने अफलातून सुरुवात केली. वरनेच्या मैदानावरती टाकलेलं ते निर्धाव षटक होतं. नाव चर्चेत आताही आहे. उर्फी चेंडू लॉंग ऑन झोनमध्ये, नोमॅन झोनमध्ये चेंडू पाठवलाय. चेंडू जातो सीमारेषी बाहेर. चौकारासाठी 4 धावा या ठिकाणी अर्जित झाल्यात. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. तर अफलातून जरूर आपण पाहतोय इथे चांगला चेंडू आम्ही त्या ठिकाणी टाकत असताना पहिले षटक प्रगती पथावरती. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोटले ते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 आकड्यावरती. राज भोईर कोण विसरणाऱ्या खेळाडूला. 2 बाईक, अनेक मॅन ऑफ द सिरीज सायकली त्याच्या नावावरती आहेत. जय बाबा वॉरियर्स करून आपण पाहतोय KPL मध्ये ते खेळताना दिसतील आणि RR फाउंडेशन कडून अमोल भोईर आपण पाहणार आहोत. डीजे वाजला जाईल, येतो डीजेवाला थोडंसं आपण पाहतोय. आठ धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या. एक चौकाराला 2 खराब चेंडू आले, म्हणजे 6 धावा आपण पाहतो त्या एका चेंडूमध्ये होत्या. पण त्यानंतर पाहिलं गेलं एकच सिंगल ती राजेश आणि एक सिंगल अमोल, अशा प्रकारे त्या 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दुसरा षटक अक्षय मात्रे गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय.
इथे अक्षयच्या बॅटमधून अक्षयने टाकला चेंडू, अमोलच्या बॅटमधून चेंडू निघालाय. गणेश दादा त्या ठिकाणी आहेत, चेंडू पोहोचला सीमारेषे पलीकडे. 7 धावेसाठी षटकार. मायबाप आहेत, घ्या थोडंसं बघा. गणेश दादा जरा लक्ष द्या तिथे. भेटला का चेंडू? ओके, धन्यवाद. षटकार आला. आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये अशाच प्रकारे जेव्हा धावा नव्हत्या संघाच्या आणि त्यानंतर अमोल आला आणि अमोलने सुरुवात केली, त्यानंतर राजेश भोईरने तो तडाखा लावला. इथे 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. राईट हँड राऊंड विकेट या पद्धतीने गोलंदाजी करत साईड चेंज केली आता अक्षय मात्रेने. इथे पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. दुसरा चेंडू अमोलसाठी. दादा प्लीज घ्या, मॅच बॉल घ्या. धन्यवाद गणेश दादा. आणि ते पाठीराखे होते तुमच्या सोबत, त्यांचाही मनापासून धन्यवाद. इथे पुन्हा एकदा जोरदार पहार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि त्या दोघांच्याही डोक्यावरून पार. चेंडू होतो सीमारेषे पलीकडे. अमोल भोईचा A1 क्वालिटीचा हा यूज हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर. षटकार. चालू होती अजिंक्य सर आणि तिथे एक मराठी समालोचका म्हणून ज्या मुंबईच्या समालोचका त्या ठिकाणी करत होत्या, त्यांनी एक डायलॉग मारला होता, चेंडू झाला फरार, रन्स मिळतील 4. खूप बरं वाटलं होतं, कारण कधीतरी म्हणजे तिथेही आपण बघा डिव्हिजनच्या मॅच तिथेही आपले मराठी शब्द त्या ठिकाणी वापरला जातात. या ठिकाणी सुवर एक फटका, बैठक मारले, चेंडू पोहोचणार का सीमारेषेजवळ, 1 बाउन्स होतो फरार, रन्स मिळतील 4. अमोलच्या बॅटमधून आला चौकार. बघा पाठीराखे खेळाडू आता वाट बघू नका, जिथे चेंडू जाईल तिथे धावा. मालेगाव संघाचे पाठीराखे तिथे बसू नका, सर्वांनी गोलाकार उभा राहा. तुमची बॅटिंग आहे. त्यानंतर नेरल सिद्धिविनायक नेरलपाड्याचे जे खेळाडू असतील त्यांना विनंती असेल, आपण जरा फिरा, बॉल शोधा तुम्ही जरा, कारण आता तुम्ही आहात शोधण्यासाठी. षटकार षटकार चौकार. 16 धावा आल्या, धावसंख्या 24. थांबा जरा, कसे बाजूला थांबा. 4 चेंडू 17 धावा. अमोल मैदानात आला, अफलातून कामगिरी. आमची थोडी चर्चा झाली होती, सांगितलं होतं पहिल्या 2 मॅचमध्ये जरी अमोल चालला नाही, पण तिसरी मॅच नेहमीच अग्रेसर असतो आणि ते अग्रेसर होत असताना 24 धावा स्कोर कार्डवरती. बिरदुलेच्या टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन झालेत आणि मॅन ऑफ द सिरीज जो पटकावले होते राज भोईर, बदलापूरमध्ये राहूनही या चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली होती. इथे ओरपी चेंडू डिफेक्सच्या कव्हर इधरमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चितेके चपलाईने दुसरी धाव आणि इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतो आहे तिसरी धाव कंप्लीट करत असताना राज भोईर. कर्जा टेनिस क्रिकेट बाहुबली हा नाव त्यांना देण्यात आला होता. अशा कित्येक खेळाडू अजिंक्य सर त्यांना मी नावं दिलेत आणि आज ते नावं सगळीकडे बसले जातात. जसे आमचे सुभाष दादा सोनावले यांना नाव दिलं होता प्रवीण तांबे.
अनेक खेळाडू आहेत ज्यांना नावं आपण डिक्लेअर केली होती. कारण त्यांचे खेळाडू म्हणून चांगली नावं आहेत. उर्फी चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू होता समोर डिफेक्सच्या कव्हर रिझरमध्ये सिंगल घेतली आहे. आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज एका धाव्याने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोचली ती 28. कर्जत टेनिस ग्रीन खाली आहे त्यावेळीचा चॅम्पियन बॉय संदेश पाटील. काय खलीसारखी कामगिरी असायची त्याची. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. अक्षयने ती कामगिरी केली अमोलला माघारी पाठवलंय झटका दिला गेलाय तो कालभैरव मालेगाव संघाला. थँक्यू. सेकंड गोलंदाज दुसरा गोलंदाज आपण पाहतो. तिसरं षटक अंतिम षटक घेऊन येतो शिवम. 14च्या सरासरीने 28 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. शिवम आला गोलंदाजी मार्गवरती. समोर आहे राज नॉन स्ट्राईकला स्वप्नील. स्वप्नीलला आपण या ठिकाणी पाहतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे चांगला फटका या पद्धतीने चेंडू ढकललाय क्षेत्ररक्षक पोहोचणार का त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण. एकच धाव या ठिकाणी आपण पाहतो. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न स्वप्नील धाव बाद झाला थांबणं गरजेचं होतं त्या ठिकाणी थांबला नाहीये. कॉलिंग नाहीये फलंदाज बाद. धावसंख्या 29. राजवीर आपण पाहतो 7 चेंडू 7 धावेवरती खेळतोय. 29 धावा 2 फलंदाज बाद झालेत. अमोल झेल देऊन माघारी परतला त्यानंतर स्वप्नील धावचीत झालाय. नवीन फलंदाज डायमंड डकचा शिकार झालाय स्वप्नील. कोणता चेंडू न खेळताना माघारी परतावा लागलाय. किशोर भोईर आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शिवम पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गवरती किशोरसाठी. इथे आपण पाहायला गेलं एस टीच्या पाठीवर थोडीशी गडबड झाली. 22ची एक धाव बघा स्ट्राईक ही रोटेट झाली आणि 22ची एक धाव. डॉट चेंडू होता जरूर पण एक्स्ट्रा धावने आपण पाहतो स्कोर कार्ड अग्रेसर झालाय. धावसंख्या 30 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जोरदार शरीरवेदक चेंडू आपण पाहायला गेला थकावट जाणवले. अजिंक्य सर पाहिलं गेलं तर राज भोईर सर आल्यापासून आपण पाहतो स्टँडअपमध्ये आहेत. मॅच खेळले त्यानंतर मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेत म्हणजे त्यांना आराम नाही आहे आणि अजूनपर्यंत जेवले पण सुद्धा नाही आहेत ते. इथे उर्फी चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवला आहे. ऋषी त्या ठिकाणी पोहोचला आहे आणि इथे जेल ड्रॉप. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धावण्याच्या प्रयत्नात राज माघारी परतलाय. एका धाव्याने स्कोर कार्ड या ठिकाणी अग्रेसर झालाय. 31 या आकड्यावरती आपण पाहतोय. विकेटचं पतन चान्स घ्यायची होती
पहिला आपण पाहतोय राज थांबले, झेल होईल ही अपेक्षा होती, कारण ना ऋषीसारखा खेळाडू अशा चुक्या कधी करत नाहीये. आरामात झेल होता, ऋषीकडून चुकी झाली. थंडीचा महिना ना, हातात माझ्या चेंडू का नीट येईना. सिंगल या ठिकाणी पाहतो आपण, रोटेट झाले. सिंगलने स्कोर कार्ड 32. शेवटचा अंतिम चेंडू, अफलातून गोलंदाजी केली आहे शिवमने. या षटकात आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च झाल्यात. दोन धावा आपण पाहतो बाईच्या या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड 34 आणि विजयासाठी 35 धावांची गरज आहे. चला, 34 धावा झाल्यात, 35 धावांची गरज. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल आणि टॉप 5 मध्ये जाणार तिसरा संघ कोणता असेल ते येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 35 धावा ते सांगतील. तोपर्यंत संधी पुन्हा एकदा उतरला एकनाथ माली. डीजे साहिल. थँक्यू.
ओके सर. 35 धावांचं लक्ष, 18 चेंडू आणि 35 धावा. स्वप्नील भोईर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. स्वप्नील भोईर स्ट्राईकला ऋषी आणि नॉन स्ट्राईकला तो अक्षय. टॅटूमॅन ऋषी अफलातून खेळाडू आहे. सध्या तरी नेरल टेनिस क्रिकेटमध्ये 2 खेळाडू सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. एक ऋषी आणि एक भूषण, दोघेही खास मित्र आहेत. त्यानंतर पायरमल संघाचा करण, रोशन चांगली कामगिरी करतात सध्या तरी. पहिला चेंडू, चला मॅच सुरुवात करा. 18 चेंडू 35 धावांची गरज. पंचाच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव. आमची चर्चा झाली होती अजिंक्य सर स्वप्नील बरोबर, कशा प्रकारे काम चालू आहे, कशा प्रकारे गोलंदाजी चालू आहे. आणि चर्चा चालू असता त्यांनी सांगितलं थोडंसं कुठेतरी बॅकफूट होती, ढकलला जातोय. 1-2 चेंडू माझ्याकडून खराब पडले, तर त्यानंतर नियंत्रण ठेवणं थोडंसं आपण पाहतोय, कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं असतंय. इथे चांगला फटका. अमोल तयार. इथं दुसऱ्या धावांचा प्रयत्न घातक ठरेल. इथे माघारी यायचं होतं, बॉलकडे लक्ष होतं, कॉलिंग नव्हतं, फलंदाज बाद. झटका. 2 धावा जरूर झाल्या असत्या तर पहिली धाव त्या तेजीमध्ये झाली असती. इथे दुसरी धावेचा प्रयत्न घातक ठरला गेला आणि माघारी परतला ऋषी. झटका क्रमांक पहिला दिलाय तो सिद्धिविनायक निर्मळ संघाला. चेंडू, 1 धाव, 1 फलंदाज बाद. सोळा चेंडू 34 धावांची गरज आहे. स्वप्नील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गामध्ये. अक्षयसाठी पुढचा चेंडू. इथे कार्पेटमध्ये चेंडू पाहतोय. अमोल भुईर त्या ठिकाणी त्यांना सिंगल घेतली गेले. इथे चांगली गोलंदाजी बघा. या मॅचमध्ये आपण पाहायला गेला बॅटिंग करत असताना अमोलने चांगली कामगिरी केली. आता स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती पाहूया. पहिल्या 2 मॅचमध्ये त्याच्याकडून गडबड जरूर झाले, पण इथे कशा प्रकारे कामगिरी. पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा खर्च झाल्यात. 1 फलंदाज धावबाच्या सुरुवात. मोठा झटका सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला भेटलाय. अफलातून आपण पाहतोय. आणि एवढा थंडीचा महिना भेटला गेला आणि गारठा आहे, पण आमच्या सर्व कॅमेरामॅनचे कौतुक करावं लागेल. अतिक लक्ष त्यांचं प्रत्येक चेंडूवरती. मला माहिती आहे थंडीचा खूप त्रास जाणवतो त्यांना, पण प्रत्येक चेंडू आणि क्षणचित्र व्यवस्थित टिपत असताना, कारण आज या ठिकाणी अजिंक्य पवार स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ऑपरेटर प्रतिमेश कामगिरी अफलातून त्याचंही आपण पाहतोय. कामगिरी आपण पाहतो सुरेख प्रतिमेशची. चांगला चेंडू 5 चेंडू झालेत. संख्या 4 स्कोर कार्डवरती आहे. आणि अजिंक्य पवार जरूर सांगेल तुमची जागा जरूर मी पाहिलं गेलं प्रतिमेश कांबरीला. प्रत्येक जे कॅमेरामॅन आहे त्यांच्याकडून प्रत्येक वेळी व्यवस्थित काम करून घ्यावं, असं त्या पद्धतीने तो कामगिरी करत असतो. या ठिकाणी बसल्यानंतर 5 चेंडू आणि 4 धावा खर्च झाल्या. 13 चेंडू 31 धावांची गरज आहे.
इथे समोर दिला चेंडूला, फेकला कॅमेरकनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती आला हा षटकार आणि षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 10 आकड्यावरती. आत्तावर चांगली कामगिरी होती. शेवटचा चेंडू खराब टाकत असं थोडंसं फलंदाजाने हालचाल दाखवली, पायाची मोमेंट दाखवली आणि तिथे समोर चेंडू पडला गेला. स्क्रीनच्या वरून चेंडू पाठवला षटकाराला. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 10, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. सर चेंडू आला ना. ओके धन्यवाद. चला फील्ड सजून घ्या. आत्तापर्यंत पाहिलं गेलं मालेगाव संघाने पहिल्या सामन्यामध्ये 12 चेंडू 17 धावा डिफेंड केल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 12 चेंडू 19 धावा डिफेंड केल्या आणि इथे आता 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. अमोल भुईर गोलंदाजी मार्क वरती या. तर तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली. रिव्ह्यू या ठिकाणी पाहतोय. वाईट चेंडू दिला पंचाने डिक्लेअर. इथं पाहतोय खराब क्षेत्ररक्षण, याचा मोबदला जातो. चेंडू 4 धावेसाठी चौकार. झेल घेण्याचा प्रयत्न आपण पाहिलं होतं आणि मी पाहिलं गेलं कित्येक वेळा असे किशोर भुईर डाय टाकत असतो. झेल घेण्याचा प्रयत्न असफल प्रयत्न झाला या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचली ती 15 आकड्यावरती. 11 चेंडू आणि आता विजयासाठी 20 धावांची गरज आहे. जाऊ शकतो खेळाडू. आता जर इथे आपण पाहायला गेलं तर खेळाडू पण तिथपर्यंत पोहोचू शकतो. 1 चेंडू आणि 5 धावा खर्च केला अमोलने. अकरा चेंडू 20 धावा. अक्षय मात्र आपण पाहतो स्ट्राईकला आहे. गोलंदाज सज्ज झालाय. इथे फुल लेंथचा चेंडू, फुल टच चेंडू आपण पाहतो. त्यासाठी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव अजूनही धावफलकावरती घेतले जाईल. 10 चेंडू आणि 19 धावा इथे पाहतो. आतापर्यंत पाहिलं होतं जी सेकंड लास्ट ओव्हर आहे ती आकाश टाकत असता, पण इथे पाहायला गेलं आपण थोडंसं चेंजेस झालं. 3 षटकांचा सामना
अमोल जे नेहमी दुसरा षटक फेकतो तो गोलंदाजी मार्कवरती आहे. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. दहा चेंडू 19 धावा. गोलंदाज सज्ज झालाय अमोल. चांगला चेंडू इनसाइड एज होती. गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तिथे किशोर भुईर चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना इथे सिंगल आला. 9 चेंडू. आता उर्वरित धावसंख्या विजयासाठी पाहिजे ती 18. प्रति चेंडू 2 धावांची गरज आहे. 9 चेंडू 18 धावा आपण पाहतोय. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होत आहे. इथे अमोल चांगली आहे गोलंदाजी करावी लागेल. तिथे पहिला चेंडू खराब होता त्यानंतर चौकार आला होता. तर बॅटची एनर्जी होती. सिंगल आली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. समोर चेंडू टॉप झाला. वन बाउंड चेंडू होता. आपण पाहतो राजनकडे. एक सिंगल आला. धावसंख्या अजूनही आपण पाहतोय 8 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. म्हणजे पहिल्या 10 चेंडूमध्ये 18 धावा आल्यात. उर्वरित 8 चेंडूमध्ये आता 17 धावांची गरज आहे. अमोलचे हे 2 चेंडू खूप महत्वपूर्ण चेंडू असतील. इथे आपण पाहतोय चांगला फटका. चेंडू गेला सीमारेषा पार. हेमंतच्या बॅटमधून आला A1 क्वालिटी दर्जेचा हा ब्रँडेड षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 24. 7 चेंडू 11 धावांची गरज. इथे महागात सापडला अमोलचं षटक. आत्तापर्यंत अमोलचा जर विचार केला आत्तापर्यंत 14 धावा अमोलने 5 चेंडूमध्ये खर्च केला. पहिल्या षटकात 10 होत्या. धावसंख्या 24. 7 चेंडू 11 धावांची गरज. शेवटचा चेंडू अमोलचा आपण या ठिकाणी पाहतोय. आज अमोल त्या लयमध्ये दिसला नाहीये. फुल्लेचा चेंडू डिफेक्स्टा कव्हर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव प्रयत्न आणि इथे चितेकेच्या प्लायने दुसरी धाव या ठिकाणी कव्हर केले. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. उलटा पलटा आपण पाहतो. अल्टी पलटी 6-9 9-6. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झाले. पहिल्या रात्री पाहिलं होतं शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची गरज होती. तिथे पहिले 4 चेंडू डॉट काढले होते आपण पाहिलं. 2 षटकार रेवनने लगावलेत. ती 17 धावांची 17 धावा त्याच्या बॅटमधून आत्ता परत आले. सुरेख कामगिरी हेमंतची आपण पाहिली. यस घेऊन जा. बकरीच्या वळ्याच्या मैदानाची आपण पाहिल्या आत्तापर्यंतची ती कारण जरूर असेल तर पाणी पाजा. भल्या भल्याला पाणी पाजल्या मैदानाने.
6 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती आकाश. गेल्या मॅच मध्ये आपण होतो निर्धाव षटक फेकलं होतं आकाशने. इथे डिफेक्स्टा कव्हर, इथं क्रॅकिंग शॉट, चेंडू जातो सीमारेषे पलीकडे, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. अक्षय म्हात्रेच्या बॅट मधून क्रॅकिंग शॉट निघाला. गॅप मधून चेंडू स्वतःला जागा बनवली, थोडासा शफल झाला होता, ओळखला चेंडूला, सुंदर कव्हर ट्राय आपण पाहिला गेला. डिफेक्स्टा कव्हर इधर मध्ये चेंडू दणदण करत निघाला सीमारेषे पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. इथे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. पाच चेंडू आणि 5 धावा. सिंगल आले आता. 4 चेंडू 4 धावा. एक एक चेंडू खूप महत्वाचा आहे. इथे विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल. आत्तावर पहिला चेंडू होती चौकार आला, तो शेवटचा चेंडू होता जो षटकार आला होता मागच्या ओव्हरमध्ये, तो कुठेतरी घातक होता. 5व्या चेंडू होती, तो षटकार आला होता, तो षटकाराने पाहिलं गेलं. ते 2 धावा आणि ते षटकार 8 धावा खूप जिव्हारी लागल्यात. चार चेंडू 4 धावेची गरज. माननीय अनिलजी कालन आयोजित स्वर्गीय नारायणदादा कालन स्मृती चषक पिंपलोली 2025 टॉप 5 मध्ये त्यांना 3रा संघ कोण असेल? अनिलदादा कालन स्वतः आयोजक, सुभाष दादा, आमचे रमेशजी कालन अजूनही या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश दादा त्यांचा टेम्पो घेऊन ते उपस्थित आहेत. कट केला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतोय, पोचला जरूर. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. आता उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा, 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. दोन चेंडू आता स्कोर लेवल त्याला 1 धावेची गरज आहे. दोन चेंडू आणि 1 धावेची गरज. अशाच प्रकारची मॅच पाहिली होती आम्ही खरं तर नाईटच्या स्पर्धेमध्ये, जिथे तर 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. आकाश तयार. वाईट चेंडू टाकला गेला आणि इथे विजयी झालाय सिद्धिविनायक नेरळपाडा संघ. जी नाईटची स्पर्धा क्वालिफाय व्हायचं होतं आणि तो संघ आज या ठिकाणी क्वालिफाय झालाय. खुश जरूर आहात. आम्ही सोना, चमकदार कामगिरी, हेमंतची ती कामगिरी, शिवमची ती गोलंदाजी, अफलातून कामगिरी, आणि हा संघ चॅम्पियन ठरला आजच्या रात्रीतला. आज तो संघ आगेकूच ठरला गेलाय. तर मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो हेमंत चंचे ठरला, ज्याने अफलातून कामगिरी केली आणि मॅच खेचून आणली.